हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहे माझ्या विदर्भाकडील पारंपरिक अशी रेसिपी, गोळे भात आणि कढीची रेसिपी. अगदी सोपी आणि खमंग अशी रेसिपी आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज पण माझ्या विदर्भाकडे खूप आवडीने गोळे भात आणि कढी खाल्ली जाते. काही मला कमेंट्स आल्या होत्या, ताई तुमच्या भाषेवरून असं वाटते की तुम्ही विदर्भाकडच्या आहे. तर हो, मी विदर्भाकडची आहे. आजच्या व्हिडिओनी मी तुम्हाला माझ्या विदर्भाकडे घेऊन जाणार आहे. बघा, त्यासाठी आपण बेसनमध्ये काही बेसिक इन्ग्रेडियंट्स टाकून छान घट्टशीर बेसन मस्त मळून घेतलेलं आहे बघा. आणि त्याचे आपण असे गोळे तयार करून घेणार आहे. गोळे तयार करून आपण साईडला ठेवणार आहे. आता आपण भात तयार करून घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये आपण जिरं, मोहरी, बेसिक असे खडे मसाले टाकलेले आहे. सोबतच त्यामध्ये टाकणार आहे आपण हिंग, खुडलेलं लसूण आणि हिरवी मिरची टाकणार आहे. छान शिजवून घेणार आहे. त्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि धनापूड टाकलेलं आहे. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे बघा. भिजलेला तांदूळ आहे. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण भिजलेला तांदूळ टाकून भात छान शिजवून घेणार आहे. कच्चा भात शिजला गेला की त्यामध्ये टाकणार आहे आपण अर्धा ग्लास पाणी आणि मोठे म्हणजे आपण जे गोळे तयार करून घेतले होते ते तुम्ही गोल पण गोळे तयार करून घेऊ शकता. मी या पद्धतीने गोळे तयार केलेले आहे. यामुळे छान असे गोळे लगेचच शिजले जाते बघा. कढी पण छान तयार झालेली आहे. गरमागरम गोळा भात आणि कढी आपल्याला सर्व करायची आहे. त्यापूर्वी आपण भातामध्ये छान तडका टाकून घेणार आहे बघा. तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून व्हिडिओ नक्की बघा. भेटू.